विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. आई दसऱ्याचा छान असा स्वयंपाक करते. हे बघा, पुरीसाठी कणिक मळून घेतली. आई आता मिक्स व्हेज करणार आहे. आता त्याची भाजी चिरते. मी आईला फ्लावरचे तुरे काढून दिले. तवर बाबांनी बाहेरून मस्त अशी बासुंदी आणली. आईने पाणी गरम करायला ठेवलंय. आईने फ्लावरचे तुरे गरम पाण्यात टाकलेत आणि त्यात थोडं मीठ घातलंय. आता आईने गाजर सोलून घेतले. आता ती चिरती आहे. आता ढोबळी मिरची चिरत आहे. फ्लावरचे तुरे गरम पाण्यातनं काढून घेतलेत. त्याच्यावर थंड पाणी घातले. एकीकडे आईने बटाटे उकडलेत. आता बटाटे सोलून घेतले आहेत. मिक्स व्हेजच्या भाज्या एकत्र बाउलमध्ये काढल्यात. आता आईने बटाटे कट करून घेतले. आई आता भाजी करते. त्यात मोहरी, हिंग, कांदा आणि थोडीशी हळद आणि कढीपत्ता हे सगळं घालून मिक्स केलं. लसूण मिरचीचा ठेचा घालून आणि मीठ घालून फ्राय केलं. आता बटाट्याच्या फोडी घातल्या. थोडं मिक्स केलं आणि एका कढईमध्ये थोडंसं तेल आणि त्या आपण चिरलेल्या भाज्या घातलेल्या आहेत. हळद, लाल तिखट आणि किचन किंग मसाला आणि मीठ घालून मिक्स केलं. आता आईने अर्धी वाटी साय घातलेली आहे. आता मिक्स करून शिजवलेलं आहे. आई भजीसाठी बटाटे चिरत आहे. ते काळे पडू नये म्हणून तिने पाण्यात घातलेत. कोशिंबिरीसाठी काकडी सोलून घेतली आहे आणि आता चिरून घेतली आहे आणि एका बॉलमध्ये काढून घेतली आहे. त्याच्यात दही, मीठ, साखर आणि मिरची घातलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मिक्स केलेलं आहे. कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवली आहे. आता खोबऱ्याची चटणी करते आहे. डाळ, मीठ, साखर, आलं, मिरची, लसूण, थोडं जिरं हे सगळं घालून त्याची छान चटणी केली आहे. आता चटणी तयार आहे. तिने बॉलमध्ये काढून घेतली आहे. आता भाजी तयार आहे. त्याच्यात आईने थोडीशी कसुरी मेथी टाकली. मिक्स केल्यावर भाजी तयार. भजीच्या पिठात हळद, तिखट, मीठ, ओवा, सोडा, पाणी घालून भिजवलं आणि बटाटा भजी केली. शेवटी गरमागरम टम्मा पुऱ्या तळल्या आणि नैवेद्य वाढला. थँक्यू.